नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काँग्रेस पक्ष आता आपल्या ठेवणीमधलं, आपल्या भात्यामधलं सगळ्यात शेवटचं अस्त्र काढणार आहे, ज्याला राजकीय पंडितांनी ब्रह्मास्त्र म्हटलेलं आहे. अनेकांनी त्याला शेवटचा एक्का म्हटलेला आहे. अनेक जणांचं मान्य आहे की हा शेवटचा रिसॉर्ट असेल, हा शेवटचा पर्याय असेल काँग्रेसकडे, ज्याच्यामुळे काँग्रेस तरू शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस अंतर्गत गांधी नावाचं जे सत्ता केंद्र आहे ते तरू शकेल. ही व्यक्ती, हे ब्रह्मास्त्र, हे महाअस्त्र आहे प्रियंका गांधी नावाचं. आणि आता माहिती अशी मिळते खात्रीलायक सूत्रांकडून की देशातल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्यातला जो काय असेल तो पुन्हा एकदा निकाल कोणाच्याही डोक्यावर फोडण्यासाठीची डोकी उपलब्ध झाली की त्यानंतर प्रियंका गांधींचं नाव समोर आणलं जाणार आहे आणि त्यांना सरचिटणीस पद किंवा तत्सम समकक्ष वरिष्ठ पद दिलं जाईल, जेणेकरून त्यांचा पक्ष संघटनेवरती हळूहळू वरचष्मा सुरू होईल. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित जो झालेला आहे, ज्याच्यावरती आपली चर्चा आहे, तो म्हणजे प्रियंका गांधी आल्यामुळे काँग्रेस पक्ष तरेल का, सावरेल का आणि अधिक मोठा होईल का, आपला बेस परत मिळवेल का. यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सत्यजित तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. आपल्यासोबत इथे आहेत केशव उपाध्ये, भाजपचे प्रवक्ते आहेत. त्याशिवाय कुमार सप्तर्षी समाजवादी नेते आहेत. भारतातल्या एका फार मोठ्या राजकीय पर्वाचे ते साक्षीदार राहिलेले आहेत. त्यांना हे राजकारण त्यांनी बघितलेलं आहे. आणि आपल्यासोबत एक खास पाहुणे आहेत. आपल्यासोबत रशीद किडवाई आहेत. रशीद किडवाई हे सोनिया गांधींच्या चरित्रावरचे पुस्तक, त्यांनी ऑटोबायोग्राफी लिहिलेली आहे, त्याच्यावर त्याचे ते लेखक आहेत आणि ते याच्यावरती अगदी फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन देऊ शकतील. दिल्ली स्थित राहिलेले आहेत रशीद किडवाई. त्यामुळे त्यांच्यापासून आपण सुरुवात करूयात. रशीद किडवाई जी, बहुत बहुत शुक्रिया, आप यहाँ पे आने का, हमारे इस चर्चा में शरीक होने के लिए. पहले तो आप बताइए, ये जो हमारे सोर्सेस के द्वारा, शायद आपके यहाँ पे भी ये न्यूज आई होगी कि बहुत ही जल्द प्रियंका गांधी जी को कांग्रेस के उच्च स्तर के राजनीति में प्रत्यक्ष सहभागी बनाया जाएगा. आप क्या मानते हो इस घटनाक्रम को देख के आपको क्या लगता है? देखिए, बात बहुत दो दो चार की तरह साफ है. जो कांग्रेस की पराजय हुई है उसके बाद उनका मनोबल बिल्कुल टूट गया है और सोनिया गांधी को भी अब ऐसा एहसास हो रहा है कि राहुल गांधी जी जो 10 साल से सक्रिय राजनीति में रहे, उनको कांग्रेस वालों को उतना आत्मविश्वास वो नहीं जीत पाए हैं. और अब लोकसभा का चुनाव तो 5 साल बाद है, लेकिन असेंबली के चुनाव होने वाले, महाराष्ट्र का चुनाव है, हरियाणा का चुनाव है, दूसरे राज्यों में चुनाव है और संगठन को मजबूत बनाना है, क्योंकि किसी राजनीतिक दल से लोकसभा में चुनाव में हार जाने से उसकी गतिविधि नहीं बंद हो जाती. इसलिए प्रियंका गांधी को लाना कांग्रेस की एक तरीके से मजबूरी बन गई है, नेहरू गांधी परिवार की मजबूरी बन गई है. सिर्फ समय की बात है कि वो 4 महीने में आती है, 2 महीने में आती है, इसके बारे में जो है तरह तरह की बातें होती है. लेकिन अगर कांग्रेस पार्टी को आगे बढ़ना है तो प्रियंका गांधी को सक्रिय राजनीति में उतरना होगा. जी, आपण इकडे हाच मुद्दा घेऊन भाजपकडे जाऊयात. केशव उपाध्यजी, खरं तर लोकसभा इलेक्शनच्या सुमारास असं काही ठिकाणी जमलं होतं, म्हणजे अमेठीमध्ये ज्या सभा सुरू झाल्या होत्या प्रियंका गांधीच्या, वाटलं होतं की त्यांना उतरवण्याचा प्रयत्न होतो की काय. आणि एक क्षण तर त्या प्रचारामधला असा आला होता की नरेंद्र मोदींना झाकवून टाकतील प्रियंका गांधी, असे काही क्षण आले होते, पण काँग्रेसनं ते अस्त्र वापरलं नाही. आता मैदानात उतरवायचंच ठरवलं, तर भाजप या घडामोडींकडे कसं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट स्पष्ट करतो, काँग्रेस पक्षाने कुणाला उतरावं हा काँग्रेस पक्षाचा प्रश्न आहे. त्यांनी सोनिया गांधींना पुढे आणखीन, म्हणजे त्या आहेतच, पण पुन्हा राहुल गांधींकडनं त्यांना पुढे करावं का, प्रियंकांना आणावं का, प्रियंकांचा जो मुलगा आहे त्यांना पुढे आणावं. राहुल गांधींचा करिश्मा चालत नाही, त्यामुळे स्वाभाविकपणे काँग्रेस पक्षांनी कुणाला नेतृत्व पुढे आणावं हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबद्दल भाजपाचं काही म्हणण्याचं कारण नाही. नंबर 1. दुसरा मुद्दा, खरं म्हणजे जर असंच आता हे सगळं तर बाजारातल्या तुरी या विषयी आपली सगळी चर्चा सुरू आहे म्हणून आपण बोलतो आहोत. दुसरा मुद्दा, जर खरोखर काँग्रेस जर पुन्हा एकदा प्रियंका गांधी वढेरा यांच्याच नेतृत्वाकडे जाणार असेल तर या ठिकाणी एक स्पष्ट आहे की काँग्रेसकडे नेतृत्वाची दिवाळखोरी, म्हणजे पूर्व गांधी, ज्याला एक दुसरं 2 F ज्याला मी म्हणतो, फेस आणि फॅमिली, एवढ्या पुरतच काँग्रेस पक्ष मर्यादित आहे का? कारण त्याच पूर्व पुण्यात काँग्रेस चालणार आहे का? बदलत्या राजकारणाची पोत काँग्रेसने ओळखली नाही असा त्याचा अर्थ आहे. बरं, एक लक्षात घ्या, आजचा जमाना परफॉर्मन्स, ऑडिट आणि क्रेडिबिलिटी या 3 गोष्टींचा आहे. आणि हे राजकारण ज्याला कळतं तो पुढच्या आगामी काळात यशस्वी होणार आहे. आणि मला असं वाटतं केवळ घराणेशाही, प्रियंका गांधी घराण्याशी संबंध या आधारावर जर काँग्रेस चालत राहिलं, त्यांचं देव भलं करो, एवढंच मी म्हणू शकतो. बरं, आपण सत्यजित तांबेंकडे जाऊयात आणि सगळ्यात शेवटी आपण कुमार सप्तर्षींकडे जाणार आहोत. सत्यजित,
मुळात काही बाबतीत अगदी राहुल गांधीची बाजू घेऊन बोलायचं झाल्यास खरं तर अँकरने असं करणं अपेक्षित नाहीये, पण राहुल गांधीने एका विशिष्ट वयामध्ये एक फार मोठा टर्म त्यांच्या वयाच्या मानानं घालवलेला आहे, निवडणुका लढवल्या आणि जिंकलेल्या आहेत, सरचिटणीसपद भूषवलेलं आहे, पराभवाची जबाबदारी घेतलेली आहे, निवडणूक लढवून बघितलेली आहे. असं असताना एवढा सगळा संघर्ष भावाने केल्यानंतर प्रियंका गांधींकडे खरोखरच काही उरलेले काँग्रेस पक्षाने देण्यासारखं किंवा काही प्रियंका गांधींकडे जाण्याची काही गरज वाटते काँग्रेस पक्षाला? नाही, मला असं वाटतं की दोन मुद्दे वेगळे आहे. प्रियंकाजींच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रियंकाजींच्या बाबतीमध्ये एक फार मोठं करिश्मा हा आजही भारतातल्या जनतेमध्ये आपण बघितलेला आहे. राहुलजींच्या बाबतीत राहुलजींची कामाची पद्धत आणि प्रियंकाजींची कामाची पद्धत ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. आणि म्हणून प्रियंका गांधी जर काँग्रेसमध्ये आल्या, म्हणजे काँग्रेसमध्ये जर त्यांनी महत्वाची जबाबदारी जर घेतली तर निश्चितच पक्षाला त्याचा फायदा होणार आहे. एखाद्या संघटनेला उत्तम असं नेतृत्व जे असतं ते नेतृत्व देण्याची सगळी क्षमता प्रियंका गांधींमध्ये आहे. राजकीय समज त्यांचा अत्यंत चांगला आहे, त्यांचं वक्तृत्व अत्यंत चांगलं आहे, त्यांची पर्सनॅलिटी अत्यंत चांगली आहे. त्यांच्या करिश्म्यामध्ये त्यांचा जो ऑरा जे घेऊन फिरत असतात, जो करिश्मा त्या घेऊन फिरत असतात, अनेक लोक त्यांच्यामध्ये इंदिराजींना बघत असतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचा निश्चितच पक्षाला फायदा होणार आहे. आणि राजकीय समज त्यांची अत्यंत चांगली आहे. राहुलजींच्या नेतृत्वाखाली देखील आम्ही अनेक निवडणुका लढल्यात. जय पराजय हा सुरूच असतो, राजकारणाचा एक भाग आहे. आणि त्याच्यावर ती गोष्ट आमच्या दृष्टीने फार महत्वाची नाहीये. आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं जे आहे ते संघटना उभं करत असताना आज जो पराभव काँग्रेस पक्षात झालेला आहे त्या पराभवामध्ये लोकांचा आत्मविश्वास आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास तयार करत असताना राहुलजींनी जो सेटअप तयार केलेला आहे, जे संघटनात्मक जे रिफॉर्म्स ज्याला आपण म्हणू, ज्याच्यामध्ये बदल वेगवेगळे केलेले आहेत, पुनर्रचना त्याची जी केलेली आहे, ही जर आपल्याला वेगळ्या पद्धतीने जर चालवायची असेल तर निश्चित प्रियंकाजींची साथ जर आम्हाला मिळाली तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चांगलं काम होऊ शकतं. आणि हे बोलत असतानाच मला एक महत्वाचा मुद्दा प्रसन्न आपल्याला या निमित्ताने सांगायचा आहे की प्रियंकाजी गांधी आल्या म्हणूनच काँग्रेस टिकेल असं मला वाटतं आपण सगळ्यांनी बोलण्याचं काही कारण नाही. कारण काँग्रेस पक्षामध्ये अत्यंत चांगले असे नेतृत्व, फार मोठ्या प्रमाणावर युवा नेतृत्व तयार झालेले, वेगवेगळ्या पातळ्यांवर ते काम करत आहेत. आणि मला निश्चित खात्री आहे की ठीक आहे, आपण ते ठरवण्याचा आम्हाला कोणाला अधिकार नाहीये, ते तुमचेच अधिकार आहेत. प्रियंका गांधी किंवा राहुल गांधींना कोणी कमी वगैरे मानत नाही. पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे सत्यजित, तुमच्याकडे जेव्हा प्रदेश युवक काँग्रेसची निवडणूक झाली होती, लोकांची मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये अशी अपेक्षा होती, असं बोललं जात होतं की खरं तर सत्यजित तांबे यांनीच प्रदेशाध्यक्ष व्हावं, पण झाले पहिल्या क्रमांकाने मतं मिळाली विश्वजितना, त्यामुळे ते झाले. त्यामुळे एक उजवडावं करायचं म्हटलं तर खरं तर तुम्ही दोघे चांगल्या कॅपॅसिटीज आहेत आणि एकत्र काम करतायत, पण उजवडावं करायचं झाल्यास तुम्हाला एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून तुम्हाला राहुल गांधींचं नेतृत्व आणि प्रियंका गांधींचं नेतृत्व याच्या जज करायचं झालंय, तुमचं मत कोणाच्या पारड्यात पडेल? माझ्या दृष्टीने दोन्ही नेत्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहेत. राहुलजी जे आहेत, राहुलजींची काम करण्याची पद्धत ही अत्यंत सिस्टमॅटिक आहे. त्यांना एक व्यवस्था तयार करायची, त्यांना एक सिस्टीम तयार करायची, आणि ते व्यवस्थेमध्ये विश्वास ठेवणारे नेते आहेत. आणि जर प्रियंकाजींच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रियंकाजी ह्या अत्यंत प्रॅक्टिकली राजकारण करणाऱ्या आणि अत्यंत राजकीय समज असलेल्या नेत्या आहेत. आपण जर मध्यंतरी लोकसभेची निवडणुकीचं जर बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रियंकाजींनी 2 मतदारसंघामध्ये काम केलं, अमेठी आणि रायबरेलीमध्ये, आणि अत्यंत यशस्वीपणाने भाजपने पूर्ण ताकद तिथं लावली होती, परंतु तरी भाजपला तिथं यश मिळू शकलं नाही. आणि जर त्या काळामधले त्यांचे 2-3 जर वक्तव्य जर मोदींच्या बाबतीत, पंतप्रधान मोदींच्या बाबतीतले त्या काळातले जर आपण पाहिले असतील तर त्या वक्तव्यानंतर पूर्ण देशामध्ये वातावरण बदलतंय की काय अशी परिस्थिती निर्माण होती. याचा उल्लेख मी केला होता. मला लक्षात आलं, तुमचा साधारणपणे कल लक्षात आला, तुम्ही जे सुचवायचं होतं ते बरोबर सुचवलेलं आणि त्याच्यात काही चूक नाहीये की राहुल गांधी त्या अर्थानं ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळणारे पडद्याच्या मागे म्हणून चांगले असतील, पण प्रियंका गांधी प्रॅक्टिकल फील्डवरती येऊन प्रचाराच्या पातळीला धुरा सांभाळणाऱ्या नेत्या आहेत. मला कल्पना आहे उपाध्यायांना बोलायचं, पण मला कुमार सप्तर्षींकडे जावं लागेल कारण आपल्याला क्रम तसा फॉलो करायचा आहे. कुमार सप्तर्षीजी, हा सगळा एकूण प्रवास क्रम पाहता गांधींशिवाय काँग्रेसला पर्याय नाही आणि काँग्रेस म्हणजेच गांधी हे समीकरण पुन्हा एकदा एस्टॅब्लिश होतोय या निमित्तानं? ऐकून येते सप्तर्षीजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत?
सप्तर्षींपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, आपण आशा करूयात ब्रेक पर्यंत पोहोचेल त्यांच्याकडे. तोपर्यंत आपण केशव उपाध्यांची कमेंट जाणून घेऊयात. बोला. नाही, मुळामध्ये मला सत्यजित गायकवाडांची अडचण मी समजू शकतो की सत्यजित तांबे, सत्यजित तांबेंची मी अडचण समजू शकतो की कशा पद्धतीने त्यांना काहीतरी करून जोडतोड करावी लागतीये. सगळ्यात मला पहिल्यांदा एक गोष्ट सांगा की करिश्माचा उल्लेख त्यांनी केला. उत्तर प्रदेशमध्ये 2012 मध्ये प्रियांका गांधी प्रचार केला होता आणि त्यावेळी असं त्यांनी जाहीर सभेत सांगितलं होतं की मी या 2 मतदारसंघातल्या 10च्या 10 विधानसभा माँ को दूंगे ऐसा मैंने प्रॉमिस किया है. हे त्यांचं जाहीर सभेतलं विधान आहे. काय झालं निकालाला फक्त 2 जागा काँग्रेस जिंकली, 8 जागा सपा घेऊन गेलं. त्यातल्या 2 पैकी 1 जागा ऑलरेडी काँग्रेसने आपल्याकडे जिंकलेली होती. 2009 मध्ये तशा अर्थाने डायरेक्ट प्रियांका गांधी नव्हत्या प्रचारात, तरी काँग्रेसने उत्तर प्रदेशात 22 जागा जिंकल्या होत्या. आता जागा जिंकल्या 2 प्रियांका गांधी प्रचारात आल्यानंतर. मग आता प्रियांका गांधींचं यश आणि करिश्मा हा असं जर सत्यजितनं म्हणायचं असेल तर म्हणावं, माझा त्याला काहीच आक्षेप नाही. मुळामध्ये काही गेल्या 10 वर्षामध्ये अशा प्रकारचं कुठलंही किंवा त्यांनी मोदींच्या टीका केली, ती कुठल्या प्रकारची टीका होती, ती काही फार परिपक्व प्रकारची टीका होती का? एक इमोशनलच्या पलीकडे जाऊन काही त्या ठिकाणचे मुद्दे मांडणं असं त्यांच्या भाषणात काहीच नव्हतं. मेरे उपाध्याची मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो की तसं नाहीये. प्रियंका गांधींनी खरोखरच त्या प्रचाराचा एक असा क्षण असा आला होता, एक फेज अशी नक्की आली होती की भाजपाला वाटलं होतं की काहीतरी गोष्टी बदलतायत. आपण हे खरं आहे की राहुल गांधींवर टीका करतो आणि गांधी घराण्याच्या भोवती सगळं फिरणारं काँग्रेसचं राजकारण यावर टीका करतो, पण त्यावेळी ज्याच्या पारड्यात ज्याचे ते गुण आहेत ते आपण दिले पाहिजेत. पुन्हा एकदा किदवाईंकडे जाण्यापूर्वी सप्तर्षींची आपली लाईन थ्रू झालेली आहे. सप्तर्षीजी, गांधी म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसला गांधींशिवाय पर्याय नाहीये, हे प्रियंका गांधींच्या तथाकथित आगमनाच्या नंतर पुन्हा एकदा सिद्ध होत आहे? नाही, हे तर बरोबरच आहे. काँग्रेस ही एक ऐतिहासिक दृष्ट्या जरा एक्झॉस्टेड पार्टी आहे, थकलेली पार्टी आहे. पण तिला जान आणण्याकरता ज्यांनी बलिदान केलेलं आहे आणि काँग्रेसची जी मूलभूत भूमिका महात्मा गांधींनी ठेवली ती आकलन करत करत ज्यांनी आपलं जीवन पणाला लावून काँग्रेसचं नेतृत्व केलं, म्हणजे जवाहरलाल नेहरूंनाच का वारस नेमलं गांधीजींनी, तर तिथपासून जे सगळं आलेलं आहे. तर या घराण्याची परंपरा निश्चितच अशी आहे की ते काँग्रेस बरोबर एकरूप आहेत. तर असं असताना आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, भाजपचं वेगळं गणित आहे, यांची गणित वेगळी आहेत. भाजप ही काडर पार्टी आहे आणि हा वाद 100 वर्षापासून चालू आहे की केडर पार्टी का मास पार्टी. बंगालमध्ये क्रांतिकारकांचे छोटे छोटे पक्ष होते, गुप्त चालायचे आणि आपलं काय आपण करतोय कोणाला कळलं नाही पाहिजे. आणि याच्या उलट महात्मा गांधींनी मास पार्टी आणली, त्याची सुरुवात लोकमान्य टिळकांपासून झाली. तर हे जे मास पार्टीचे, तर मास पार्टीमध्ये लोकांना काय अपील होईल याचा अंदाज घ्यावाच लागतो. म्हणून हा असा संघर्ष नाही की राहुल गांधी की प्रियंका, हा हे दोन्ही मिळून सुद्धा चालेल. आणि त्याच्यामध्ये मास अपील याचं असेल, जसं कुठल्याही पक्ष होतं, ज्याच्या सभाला गर्दी जास्त होती त्याला पुढे करतात. पण हे काही असं नाही की ऋतुंबरा देवी का त्या दुसऱ्या देवी, त्या 2 देवी त्या बाबरी मस्जिद पाड्याला लोकांना तिथं सांगत होत्या खरा पुरुषार्थ असेल तर बाबरी मस्जिद पाडा. तर तसं थोडं फेमिनाईन अपील केलं तर पुरुष जरा कामाला लागतात, हाही त्याच्या मागचा भाग आहे. अपन पुनः एक किदवाईंकडे जाऊयात. किदवाई जी, आप हमें बताइए, आपने सोनिया गांधी जी के पूरे लाइफ के ऊपर, पॉलिटिकल लाइफ के ऊपर किताब लिखी है और गांधी परिवार से आप बखूबी जानते भी हो उस पूरे फैमिली को. हमें बताइए कि प्रियंका गांधी को इस क्षण में, इस पूरे टाइम पीरियड में मेन स्टेज पे लाना, क्या ये सही वक्त था, सही वक्त है, या वो सही वक्त चला गया है? और दूसरी बात, ये जो हर बार सिमिलैरिटी दिखाने की कोशिश होती है बॉडी लैंग्वेज के बारे में, पहनाव के स्वरूप से, कि इंदिरा गांधी और प्रियंका गांधी किस तरह से एक दूसरे से जुड़ती है, प्रियंका गांधी खास करके किस तरह से उनकी मिरर इमेज है, क्या इस ऐसे इमेज पॉलिटिक्स का बेनिफिट अभी गांधी फैमिली को या कांग्रेस को होगा, नहीं होगा?
जी देखिए, कांग्रेस पार्टी में एक बहुत बड़ी समस्या ये आ रही है कि वो नेहरू गांधी परिवार पे पूरी तरीके से डिपेंडेंट है। कोई ऐसा मास लीडर नहीं है जो किसी राज्य में भी बड़ा मजबूत हो। इन तमाम चीजों को देखते हुए वो पूरा नेहरू गांधी परिवार का गुणगान करता रहता है। लेकिन दिक्कत ये है कि 91 के जो राजीव गांधी जब लास्ट कांग्रेस प्रधान और नेहरू गांधी परिवार के प्रधानमंत्री थे, उस समय से लेकर के अब तक एक पूरी नई जनरेशन आ गई है जो सोशल मीडिया में एक्टिव है। तमाम उसको कोई बहुत ज्यादा राजीव गांधी या इंदिरा गांधी का नाम तो उन्होंने जरूर सुना है, लेकिन उनके प्रति उतना उस तरह का आकर्षण नहीं है जितनी कांग्रेस पार्टी एक्सपेक्ट करती है। तो एक डिस्कनेक्ट है। और राहुल गांधी ने 10 साल यूपीए के जो रहे उसमें जिम्मेदारी नहीं ली, और वो जिम्मेदारी न लेने का पूरी कांग्रेस पार्टी को खमियाजा भुगतना पड़ा। ये जो तमाम चीजें हैं, इसलिए प्रियंका गांधी को कांग्रेस जन समझते हैं कि वो तेज तर्रार है, बात को सीधी बात कहती है, जवाब देती है, मीडिया के सामने आती है, जनता के बीच में जाती है। तो एक अच्छी वो एक विपक्ष की नेता की वो भूमिका देंगी। एक बार आपको याद होगा कि नरेंद्र मोदी ने कहा था कि कांग्रेस एक बूढ़ी पार्टी हो गई है, तो प्रियंका गांधी ने तुरंत कहा कि क्या मैं बूढ़ी लगती हूँ? तो एक शब्द में, एक सेंटेंस में एक ऐसी बात कह देती है जिससे कांग्रेस जन में उत्साह आ जाता है। तो इन तमाम चीजों को लेते हुए कांग्रेस को ऐसा लगता है कि अभी भी अगर नेहरू गांधी परिवार के सहारे उन्हें राजनीति करनी है तो प्रियंका गांधी उसमें सबसे ज्यादा उपयुक्त है। लेकिन किदवाई जी, ये उपयुक्तता सिद्ध करने के लिए क्या अभी ये सही वक्त है जो वक्त लेने जा रही है कांग्रेस, जो मूवमेंट पकड़ने वाली है कांग्रेस आने वाले इन दिनों में विधानसभा चुनाव के बाद? क्या ये सही पीरियड है कि जिसमें शायद 2019 के हिसाब से प्रियंका गांधी को प्रोजेक्ट करना फायदेमंद साबित होगा? देखिए, सही समय वाली बात तो हमेशा बहुत ही एक रिस्क होता है, क्योंकि देखिए ऐसी बात नहीं है कि किसी भी परिवार के में से एक सदस्य ज्यादा वो सक्रिय राजनीति में ना हो। अब मुलायम सिंह का परिवार देखें, वहाँ बहुत सारे लोग हैं, करुणानिधि का परिवार है, बादल का परिवार है, इस तरह से कई जो है एक परिवार से कई सदस्य हैं। शरद पवार जी का भी परिवार से आप कह सकते हैं कि 2 से ज्यादा लोग हैं। तो उसमें अब ये सोनिया गांधी को तय करना है कि कौन सी भूमिका कौन निभाएगा, क्योंकि कांग्रेस जन जो है वो ऐसा नहीं कह सकते कि राहुल गांधी जो है वो राजनीति में ऐसे अलग हो जाए। तो राहुल गांधी को तय करना है कि उनकी क्या भूमिका होगी। वो एक स्टडी कर सकते हैं, थोड़ा समय ले सकते हैं, या वो पार्लियामेंट्री विंग में एक्टिव हो जाए और सोनिया और प्रियंका गांधी जो है वो उस जो एक ऑर्गेनाइजेशन में, संगठन में एक्टिव हो जाए। ये तमाम चीजें जो है ये फैसला सिर्फ और सिर्फ परिवार को ही करना होगा। जी जी, ही खरोखर फार मोठं निरीक्षण किडवाई यांनी मांडलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण सत्यजितकडे जाऊया आणि त्यानंतर केशव उपाध्यायांकडे. सत्यजितजी, तुम्ही सगळी जी मंडळी आहात, तुम्ही आहात, विश्वजित आहेत, आणखी इतर ठिकाणी राजीव सातव आहेत, ही सगळी टीम राहुल नेहमी म्हणून ओळखली गेलेली आहे. तुमची प्रमुख ओळख ही टीम राहुलजी यंग ब्रिगेड म्हणून ओळखली गेलेली आहे. जर का आपण मानूयात की प्रियंका गांधी जर का सेंटर स्टेजवरती येत असतील काँग्रेसच्या राजकारणाच्या मध्ये, तर मग तुम्ही मंडळी तुमचं फ्युचर कशा प्रकारे पाहताय? कारण त्यांची वेगळी टीम असेल ना, पुन्हा वेगळी प्रियंका, टीम प्रियंका असेल. आम्ही नाही टीम राहुल, टीम प्रियंका किंवा टीम असं कोणतंही नाव याला द्या, तुम्हाला जे नाव देता येईल ते. परंतु मुद्दा असा आहे की आम्ही काँग्रेस पक्षाचे, युवा काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत. आमचा जो नेता आहे, ज्या पद्धतीने आम्ही काम करतो त्याच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आमची सगळ्यांची पद्धत आहे. त्याच्यामुळे त्याला नाव कोणतंही दिलं तरी आम्ही काँग्रेसचेच कार्यकर्ते आणि काँग्रेसचेच एक ब्रिगेड म्हणून आणि एक फ्रंट म्हणून आम्ही सतत यामध्ये ऍक्टिव्ह राहणार आहे. आता महत्वाचा मुद्दा मला आपल्याला सांगायचा होता, मगाच्या प्रसन्न ऍक्च्युअली तुम्ही तो प्रश्न विचारला की ही वेळ योग्य आहे की नाही. तर यावर मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की आज आपल्या देशामधली जर परिस्थिती आपण बघितली तर भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. कोणत्या परिस्थितीत मिळाले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये जरी संख्येने काँग्रेस पक्ष कमी असला आणि जरी संख्येने लोकसभेमध्ये तो कमी असला किंवा कोणत्या तरी विधानसभेच्या निवडणुका येत आहेत, राज्याच्या निवडणुका येत आहेत म्हणून पक्षांनी आता काहीतरी नवचैतन्य निर्माण केलं पाहिजे, अशी भूमिका पक्षाची असता कामा नये आणि ती नाहीये. पक्षाची भूमिका एक जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका असली पाहिजे आणि ती करत असताना संसदेच्या आतमध्ये जर आमचे 45 खासदार जर काम करणार असतील तर तेवढ्याच मोठ्या ताकदीने आम्ही रस्त्यावर उतरून देखील आणि संसदेच्या विधानसभांच्या बाहेर देखील आमची संघटना तेवढी मजबूत असली पाहिजे आणि एक वचक ठेवण्याचं काम सत्ताधाऱ्यांवर हे करण्याचं खऱ्या अर्थाने आज वेळ आहे. आणि ते करत असताना त्याला निवडणूक कोणती डोळ्यासमोर न ठेवता एक जबाबदार, कारण काँग्रेस हा असा पक्ष आहे की एक अशी विचारधारा आहे की जी भारताला
खऱ्या अर्थाने एकत्र ठेवणारी विचारधारा आहे बरं, आणि म्हणून ही विचारधारा जिवंत राहणं हे अत्यंत महत्वाची जबाबदारी काँग्रेस पक्षाची आहे आणि ती पक्ष म्हणून नाही तर जनतेच्या खरं हितासाठी विचारधारा म्हणून जिवंत आम्हाला ठेवण्याची हे मोठी करणं जबाबदारी काँग्रेस गरजेचं आहे. पक्षावर आहे म्हणण्यापेक्षा ती गांधी घराण्यावर आहे, कारण त्यांनी ती नीट ठेवली तर काँग्रेस पक्ष नीट राहणार आहे. पण आपण केशव उपाध्यायांना आपल्याला इकडे विचारायचं आहे. केशवजी, आतापर्यंत तुम्ही ते सगळं युवा जोश आणि कट्टर सोचची नेहमी चेष्टा उडवायचा नाही, भाजपकडून काँग्रेसची उडवली जायची. राहुल गांधी त्या सगळ्या इमेजचे बळी पडले आणि त्यांना त्याचा फटका बसलेला आहे. पण प्रियंका गांधी तसं राहणार नाही हे उघडपणे दिसतंय. म्हणजे त्यांची काही बाजू त्यांच्या सांगाव्या लागतील की त्यांच्यामध्ये तशा गोष्टी आहेत. तुम्ही कशा प्रकारे 2019 खरं खूप पुढची गोष्ट आहे, आता हातात काही नाही आपल्या, पण किमान जर का ते आता ऍक्टिव्ह होणार असतील तर प्रियंका गांधींना इक्विट करेल असं काय नेतृत्व तुमच्याकडे, कोणाचा चेहरा तुम्ही प्रोजेक्ट करणार? नाही, प्रश्न असा आहे की ते इक्विट करण्याचा प्रश्नच येत नाही. इथे सगळ्यात पहिली गोष्ट मी मगाशी सगळ्यात सुरुवातीला जे मी सांगितलं की आणि मी तुम्हाला उदाहरण सांगतो. नरेंद्र मोदींचा चेहरा आणि राहुल गांधींचा चेहरा समोर आणल्यानंतर खरंच वाटायचं की कशा प्रकारे निर्णय घ्यायचा, कारण राहुल गांधी डिसिसिव्ह वाटायचं नाही. पण आता प्रियंका गांधींचा चेहरा असेल आणि बाजूला नरेंद्र मोदी असेल, मग काय करायचं? तेच सांगायचा प्रयत्न करतो, मला पूर्ण करू द्या. दोन गोष्टी आहेत. पुन्हा मी मगाशी जे सांगितलं ते रशीदजींनी पुन्हा त्याला स्पष्ट जोड दिली की आत्ताची जी पिढी आहे ती ग्लोबलायझेशन नंतरची पिढी आहे. सगळी 1991 नंतरची पिढी आहे जी मोठ्या प्रमाणामध्ये मतदार सगळे नवीन झालेत. यांना गांधी घराण्याशी काही देणे घेणं नाही, नंबर 1. नंबर 2, या पिढीला कनेक्ट खरं या पिढीने कुणाशी कनेक्ट व्हायला पाहिजे होतं? आता आपण तुमचीच तुलना केली, राहुल का मोदी. ह्या पिढीने खरं तरुण अर्थाने राहुलशी कनेक्ट व्हायला पाहिजे. पण या पिढीला आता रोजगार हवा, या पिढीला उत्तर हवं, या पिढीला क्रेडिबिलिटी हवी, या पिढीला विश्वासार्हता हवी आणि त्या अनुषंगाने या पिढीने मोदींना निवडलंय. आणि मला त्याच आधार मी तुम्हाला सांगतोय, आता नव्हत्या का मगाशी मला फार मोठ्या आधीने सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये काय चमत्कार केला. 3.5 लाखाचं मताधिक्य 2009ला राहुल गांधीचं होतं, ते लाखाच्या आसपास येऊन बसलं. हा चमत्कार आणि ही करिश्मा आहे का? म्हणजे आपण मीडियात आपण चर्चा जरूर करू की कशा पद्धतीने काय त्या प्रियंका गांधींनी खूप मोठं आव्हान निर्माण केलं, पण ग्राउंड रियालिटी आहे, वेगळ्या आहेत. आणि प्रियंका गांधी जरी आल्या तरी आमच्या दृष्टीने काही फरक पडणार नाही, कारण शेवटी वस्तुस्थिती आहे ती बदलत नाही. राजकारणाचा पोत बदललाय हे काँग्रेसने स्वीकारलं तर मला वाटतं काहीतरी आशा आहे. नाहीतर काँग्रेसची अवस्था इंग्लंडमध्ये त्या लिबरल पक्षासारखे होईल की नाव मोठं, खूप मोठं, परंतु पोकळ. माझा प्रश्न तुम्हाला सामान्य झालं ना, जे झालं ते नाही सावरता आलं आणि आता याच्यानंतर आल्यानंतर काय? आता सुद्धा प्रियंका गांधी प्रचारात होत्या की नव्हत्या? प्रियंका गांधी आता उत्तर प्रदेशात 2 मतदारसंघात म्हणजे फिरल्या की नाही फिरल्या? आणि त्या फिरल्यानंतर जर 3.5 लाखाचं मताधिक्य लाखावर येतं, हा जर तुम्हाला करिश्मा आणि चमत्कार आणि संघटन बांधणी वाटत असेल तर काँग्रेसचं भलं काँग्रेसनेच करावं. याच्यावर मी काय बोलू? तुम्हाला म्हणायचं हाच ट्रॅक रेकॉर्ड अगदी प्रियंका गांधी आल्या तरी चालू राहील काँग्रेस? प्रयत्न करतोय की घरी फेस आणि फॅमिली करिश्म्यावरती चालणार नाही. तुम्हाला रिझल्ट द्यावे लागतील, तुम्हाला संघटना बांधावी लागेल, सगळ्या राज्यात देशातले म्हणजे संघटना बांधावं लागेल. मला आता एक रजनी कोठारींचं एक पुस्तकाचा रेफरन्स फक्त मी ठिकाणी देतो. 1970 साली त्यांनी लिहिलेलं पुस्तक होतं आणि सगळ्यांना माहिती आहे, रशीदजींना तर अधिक माहिती असेल. त्या पुस्तकात त्यांनी कन्क्लुजन असं काढलं होतं, त्यावेळी पहिल्यांदा 1967 साली काँग्रेस 8 राज्यात हरली होती आणि त्यानंतर हे पुस्तक आलं होतं. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं, काँग्रेस तोपर्यंत विजयी होत राहील जोपर्यंत काँग्रेसला प्रभावी विरोधी पक्ष मिळणार नाही. काँग्रेसचं यश हे जिंकण्यात नाहीये तर समोर विरोधी पक्ष नाहीये म्हणून आहे त्यामध्ये, हे त्यांचं कन्क्लुजन होतं. आज 45 वर्षांनंतर त्यांचं कन्क्लुजन हे खरं होताना दिसतंय. आज भाजपा जे प्रमुख विरोधी पक्ष समोर आला तर काँग्रेस आणि इतर राज्यातली परिस्थिती तीच भयंकर आहे. आणि ह्या सगळ्यात आपण कुठेतरी आता बाजारात तुरी या पद्धतीने आपण प्रियंका गांधी वेगळं नाही करता काँग्रेसबद्दल बोलताय. प्रियंका गांधी आणि वेगळं कसं आता आपण एकच करून चालू लागेल, कारण प्रियंका गांधी काँग्रेसच्या तारणार असं आपण म्हणून चाललोय. आल्यानंतर तुम्ही जे काँग्रेसचा सगळं विरोधी पक्ष पराभव जय सांगितला, तो होण्यासाठी नेतृत्व लागतं. ते नेतृत्व बदलत असेल तर काय, हा आपला चर्चेचा मुद्दा आहे. सप्तर्षींकडे जाऊयात. कुमार सप्तर्षीजी, समजा आता जर का प्रियंका गांधी अशी सेंटर स्टेज घेणार असतील तर स्वाभाविक प्रश्न उपस्थित होणार काँग्रेसमधल्या पॉवर पॉलिटिक्समध्ये की राहुल गांधींचं पुनर्वसन कसं करायचं? काय वाटतं तुम्हाला, काय होऊ शकेल त्या बाबतीत? नाही, हा प्रश्न बरोबर नाही. हा पोच करणं प्रश्न असा आहे की काँग्रेस ही जुनी पार्टी असल्यामुळे तिच्यात अनंत दोष निर्माण झालेत. विशेषतः एक सरंजामदारांचा वर्ग तयार आहे. पण तो का काँग्रेसला करावा लागतो? तर जिथं फ्रीडम मुवमेंट झाली नाही, म्हणजे मी ज्या भागातून येतो नगर जिल्ह्यातल्या, त्यांना स्वातंत्र्य फ्रीडम फायटरच नाही आमच्याकडे. तर अशा ठिकाणी काँग्रेसने काय केलं, जे हुकमी मतदान देणारे आहेत सरंजामदार त्यांना पकडलं. तर हे जे काँग्रेस आपल्या वजनानं खाली गेली, भाजपला किती टाळ्या मारू द्यात,
आणि भाजपने एक कायम लक्षात ठेवलं पाहिजे. नाही पण तिथं सत्तरशीजी का ते सगळं लक्षात आलं. तुम्ही ठेवायला नाही ते भाजप, मला सत्तरशीजी असं सांगा, प्रियंका गांधी सेंटर स्टेजला आल्यानंतर राहुल गांधींची पोझिशन कशी असेल? कारण काँग्रेस समोर कधी असा पर्याय आला नव्हता. संजय गांधी आणि राजीव गांधी असताना सुद्धा गोष्टी सुरळीत पुढे गेल्या होत्या. राजीव गांधीच फोकसमध्ये राहिले. इथे काहीतरी विचित्र होत आहे. इथे राहुल गांधी आहेत आणि प्रियंका गांधी आहेत. आता काय होईल असं वाटतं तुमच्या अनुभवी नजरेला? सांगू त्याचं आज जे दिसतात त्याच्यावरनं उद्या परिस्थितीत बदलली तर माझे मत बदलेल. आज सरदार वल्लभभाई पटेल जसं संघटना सांभाळायचे ती राजीव गांधी सांभाळेल आणि मास लिडरशिप जसे पंडित नेहरू करायचे तसे प्रियंका गांधी करेल. प्रियंका गांधीकडनं अपेक्षा एवढीच की काँग्रेसच्या लोकांचं नीतिधैर्य वाढवणं आणि नवीन रिक्रुटिंग करणं, त्याला त्या अगदी योग्य आहेत. आणि भाजपला मला असं सांगायचंय की तुम्ही मागचे मताचे आकडे काढा, आज आलात तर तुमचंही उद्या काँग्रेस सारखंच होईल, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ही तर लोकशाही. ठीक आहे, ते कुमार सप्तर्षी करणारच भाजपची तुलना, ते तसं जाणार. मला सत्यजित तांबेंकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा किदवाईंकडे जायचंय. किदवाईजी, आपने एक बड़ा एरा देखा हुआ है. क्या आज की कांग्रेस वो इंदिरा गांधी वाली ही कांग्रेस है जिसे लीड करने के लिए एक इंदिरा गांधी थी और आज प्रियंका गांधी है? और क्या प्रियंका गांधी सेंटर स्टेज पे आने के बाद राहुल गांधी को किस तरह से सेटल किया जाएगा? आपको क्या लगता है, क्या पावर स्ट्रगल नए सिरे से फिर से शुरू हो जाएगा? जी देखिए, ये बहुत बड़ी एक कांग्रेस के लिए एक चुनौती है कि कांग्रेस को अपने आप को कैसे रिवाइव करना है जी। और वहां के ऊपर देखिए राहुल गांधी ने अपने इर्द गिर्द इतने चक्रव्यूह बना दिए हैं कि खुद कांग्रेस जन जो है उसको नहीं भेद पाते, उन तक नहीं पहुंच पाते, उनकी बात नहीं पहुंच पाती। जबकि प्रियंका गांधी एक बहुत ही एक साफ उनको बात करने का और कार्यकर्ता के साथ मिलने जुलने का एक उनका जो व्यवहार है वो बहुत अच्छा है। कांग्रेस का जो एक मेन संगठन है, जो कांग्रेस में बड़े बूढ़े लोग हैं, जो सीनियर लोग हैं, वो सब राहुल गांधी से एक तरीके से उन्होंने दूरी बना के रखी है और राहुल गांधी ने भी वो दूरी बना के रखी है। उस दूरी को तोड़ना इस समय बहुत मुश्किल है। राहुल गांधी खुद भी अपने आप को अगर कार्यशैली बदलना चाहें तो जो कांग्रेस के जो पुराने जो नेता हैं वो उसको उनकी शैली को नहीं बदलने देंगे। तो इसलिए राहुल गांधी को जो है इस समय प्रियंका गांधी को मौका देना पड़ेगा। ये उनकी अपनी वो है कि किस तरीके से करते हैं और सोनिया गांधी की उसमें क्या भूमिका होती है। प्रियंका गांधी ही कांग्रेस पार्टी को आगे बढ़ा सकती हैं, क्योंकि अगर उन्हें कांग्रेस को अपने भविष्य बनाना है तो वो सिर्फ प्रियंका गांधी के भरोसे ही इस समय है। क्योंकि देखिए, जब तक जो है राहुल गांधी के प्रति कांग्रेस जन सम्मान जरूर करते हैं लेकिन उनका कोई भक्त नहीं है। प्रियंका गांधी के आपको हजारों लाखों भक्त मिलेंगे। जी, आपण हे खरंच उदाहरण आपल्याला म्हणजे अनेक ठिकाणी कल्पना आहे आपल्या प्रेक्षकांना की बोर्ड लावण्यात आले होते की सोनिया मा करो सम्मान, राजकीय कार्यकर्त्यांचा सम्मान करा आणि प्रियंकाला आता पुढे आणा. मला मी सत्यजितकडे जाऊन तुमच्याकडे बोला. अलाहाबाद म्हणजे आता अलाहाबादच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंकाला काँग्रेस बजावचे बोर्ड लावले होते. त्यांचं प्राथमिक सदस्यत्व काँग्रेस पक्षाने रद्द केलं. बाकी सत्यजित, हा पण एक मुद्दा आहे, म्हणजे जो केशव उपाध्यायांनी बोर्ड ठेवलेला आहे. पण मी तोच मुद्दा मांडत होतो की प्रियंका गांधींना पुढे आणा ही सगळ्यांमध्ये प्रामुख्यानं मागणी राहिलेली आहे. मग आता जर का प्रियंका गांधी पुढे समोर येणार असतील तर मग सारखं हे चाल ढकल, मग विधानसभा जाऊन दे, म्हणजे मग पुन्हा ह्याच्या सुद्धा बघा खेळ कसा आहे सत्यजित, की गांधींवरती कोणताच ब्लॉट येता कामा नाही. विधानसभेची पण जबाबदारी घ्यायची नाही, लोकसभेची कुणावरती नाही. पण का नाही मग एक विधानसभेची का नाही हँडल करायला देत प्रियंका गांधींना? त्यांच्यावरती जबाबदारी का नाही देत? नाही, दोन तीन गोष्टी आता याच्यामध्ये आलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे प्रियंकाजी आल्या तर राहुलजींचं कसं होईल किंवा सोनियाजींचं कसं होईल. तर मला आपल्याला एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची आहे की मी ह्या परिवाराला अत्यंत जवळून पाहिलेलं आहे आणि ह्या दोघा बहीण भावामधलं आणि त्यांच्या आईमधलं यांच्यातलं एक अत्यंत घट्ट असं नातं आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की अत्यंत चांगल्या पद्धतीने ते ट्युनिंग करू शकतात, अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळे मिळून त्याचं नेतृत्व देऊ शकतात. आणि राहुलजी त्यांच्या पद्धतीने आणि प्रियंकाजी त्यांच्या पद्धतीने दोघंही त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची भूमिका बजावू शकतात, याची आमच्यासारख्या कार्यकर्त्याला 100% खात्री आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ही निवडणूक आली का ती निवडणूक आली का याच्या दृष्टीने मी परत तेच सांगतो की आता काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने कोणतीही निवडणूक महत्वाची नाही.
नाहीये. काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं जर आज काय असेल तर ही विचारधारा जर आपल्या देशामधली जर टिकवायची असेल तर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये सत्यजित तांबे, निवडणूक आणि विचारधारा वेगळ्या नसतात. मतदान जेव्हा एखाद्या पक्षाला होतं तेव्हा त्या विचारधारेला होत असतं. हा असा वेगळा कसं ठरवून चालेल की आम्हाला विचारधारा महत्वाची आहे, निवडणुका महत्वाच्या नाहीयेत? तुम्ही प्रियंका गांधी घाबरतात का? समजा महाराष्ट्राची विधानसभा त्यांच्या ताब्यात द्या ना, बघूया तर खरं काय होतं. घाबरायचं 3 राज्याच्या निवडणुकांनी देशातल्या फार मोठ्या राजकारणावर कोणता परिणाम होणार नाहीये. म्हणून मला आपल्याला परत तेच सांगायचंय की आता सगळ्यात महत्वाचं सत्यजित, माफ करा मी तुम्हाला अडवतोय. उत्तराखंडच्या बायपोलमध्ये कशा प्रकारे काँग्रेसचे आमदार निवडून आले म्हणून डंका पण पिटायचा आणि नरेंद्र मोदींच्या लाटेला कसं रोखलं आमच्या बायपोलच्या इलेक्शनने, आणि पुन्हा हे पण म्हणायचं की 3 राज्यांची विधानसभा इलेक्शन काहीच परिणाम करत नाही देशावरती. नाही, देशावर मी तुम्हाला परत तेच सांगतो आहे की निवडणुकीचं राजकारण आणि संघटनेचं राजकारण याच्याबद्दल मी आपल्याशी बोलतोय. निवडणुका या त्या पद्धतीने आपल्या लढावाच्या असतात आणि त्या गांभीर्यानेच घ्याव्या लागतात. परंतु आता जो मुद्दा मी सांगतोय प्रियंकाजी येण्याच्या टायमिंगच्या बाबतीत तुम्ही जे बोलताय विधानसभेच्या आधीच आल्या का नाही, नंतरच का आल्या, तो ब्लेम जो आपल्याला घ्यायचा आहे नाही घ्यायचा आहे, ह्याच्यात न पडता काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत देशातला सगळ्यात मोठा पक्ष जो काँग्रेस पक्ष आहे याची नैतिक जबाबदारी आहे काँग्रेस पक्षाची का या देशातील लोकांमध्ये एकोपा राहिला पाहिजे, एक विचारधारा राहिली पाहिजे, धर्मनिरपेक्षतेची विचारधारा राहिली पाहिजे आणि ते टिकवण्याचं काम करत असताना संघटना मजबूत असली पाहिजे. आणि ती संघटना मजबूत करण्याचं काम करत असताना प्रियंकाजींसारखा जर करिस्मॅटिक नेता, तो करिश्मा सिद्ध व्हायला एक इलेक्शन तर ताब्यात घ्या, तुमच्या प्रियंका गांधींच्या हातात तर द्या महाराष्ट्राची सूत्र, जसं तिकडे भाजपने करून दाखवलं, त्यांच्या महत्वाच्या नेत्याच्या हातात उत्तर प्रदेश दिला, असं करून तर घ्या. एखादा काय प्रॉब्लेम काय, हरतील कदाचित, त्याच्या काय लगेच त्यांचं करिअर नाही संपत. निश्चितच पक्ष त्याच्याबद्दल भूमिका घेईल, त्याच्याबद्दल मी काही टिप्पणी करू शकत नाही की त्यांना कोणती जबाबदारी द्यायची कोणती नाही. परंतु माझा मुद्दा असा आहे की पक्षाने देशाच्या दृष्टीने म्हणून प्रियंकाजी असतील किंवा राहुलजी असतील सगळ्यांनी आता याच्यामध्ये जास्तीत जास्त. केशव उपाध्यांची तुमच्याबद्दल काहीतरी कमेंट येते, थोडक्यात घेऊयात. मला शेवट तुमच्यावरतीच हेच काँग्रेसचं कन्फ्युजन आहे की म्हणजे शेवटी विचार आणि निवडणूक हे शेवटी राजकीय पक्षाला निवडणुकीच्या माध्यमातूनच सिद्ध करावा लागतो, विचार लोकांपर्यंत न्यावा लागतो. काही वेगळ्या पद्धतीने नेता येत नसतो. सत्यजितजी, तुम्ही मॅच्युअर राजकारणी आहात, हे तर किंवा म्हणजे काँग्रेस पक्षाचा गोंधळ तो तुमच्या बोलण्यात स्पष्ट जाणवतोय, एवढंच मला म्हणायचंय. बरं ठीक आहे, मला एक शेवटची कमेंट सत्यजित तुमच्याकडनं घ्यायचं, एकदम वेगळा विषय आहे. सत्यजित, ते बाकीचं सोडून द्या, ठीक आहे, भाजपची टीका चालू राहील. मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. भाजपनं महाराष्ट्राच्या पातळीला सुद्धा एक महिला नेतृत्व देण्याचा प्रयत्न केलेला. पंकजा पालवे मुंडे आता कोर कमिटीच्या सदस्य आहेत, तिकडे राष्ट्रवादीच्या सुप्रियाताई सुळे आहेत. आता जर का प्रियंका गांधी नॅशनल सेंटर स्टेजवरती येत आहेत काँग्रेसच्या, तर मग राज्याच्या पातळीला कोणाला पुढे करताय की नाही? कारण चित्र तर आम्हाला असं दिसतं की भाषण द्यायला मिळत नाही तुमच्याकडच्या महत्वाच्या खासदाराला, नेत्यांना, आणि नंतर मग सगळ्या भर सभेत कानपिचक्या खाव्या लागतात. नाही, राज्यामध्ये काँग्रेस पक्षाकडे अत्यंत चांगलं सक्षम अशा अनेक महिला नेत्या आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 33% आरक्षण हे आम्ही सगळ्यात पहिलं दिलं. स्थानिक स्वराज्यामध्ये 50% आरक्षणापर्यंत गेलं, ते पण काँग्रेस पक्षानेच भूमिका घेतली. आणि आज ग्रामपंचायत पासून ते विधानसभेपर्यंत अत्यंत सक्षमपणे काम करणाऱ्या महिला आहेत. आमच्या आमदार अनेक महिला आहेत, परिणिती शिंदे आहे, यशोमती ठाकूर आहे, आमच्याकडे या ठिकाणी रजनीताई पाटलांसारखे खासदार आहेत. अनेक लोक आमच्याकडे आहेत की ज्या सक्षमपणे महाराष्ट्रामध्ये महिलांचं नेतृत्व करू शकतात. आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे की फक्त प्रियंकाजी आल्या म्हणूनच महिलांचं नेतृत्व पुढे असं नाही, तर महिलांचं नेतृत्वही पुढे येण्याच्या दृष्टीने अनेक या ठिकाणी नेत्या काँग्रेस. ठीक आहे सत्यजित, शुभेच्छाच आहेत, आपल्याला काय कोणाला नाट नाही लावायचं. पण प्रश्न असा आहे की खरंच हे खूप चांगलं उदाहरण दिसलं असतं की प्रियंका गांधी प्रत्यक्ष राजकारणाचा किमान पहिला वस्तुपाठ इकडे गिरवतात, एखाद्या राज्याची निवडणुकीची सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेत आहेत. पुन्हा एकदा याचे सेफ प्लेइंग गेम जो असतो गांधींचा, कुठलीही जबाबदारी आपल्यावरती येता कामा नये. हा का न्यूनगंड कल्पना नाहीये त्याचा, पण या निमित्तानं का होईना प्रियंका गांधी थोड्या वेळाने का होईना पण उतरत असतील तर एक फार मोठं वळण असेल भारतीय राजकारणाच्या इतिहासामध्ये. ते बघण्यासाठी आपण सगळे आतुर आहोत, आपल्याला ते बघायचे गांधींची पुढची पिढी कशा प्रकारे काम करणार आहेत. पण आता या चर्चेसाठी आपल्याला कुमार सप्तर्षी, सत्यजित आणि केशव यांनी वेळ दिला. किदवाईंचे खास आभार, त्यांनी आपल्याला भोपाळून वेळ दिला, त्यांचं व्यक्तिगत कामं होती पण त्यांनी वेळ दिला. किदवाई जी, आपको भी बहुत बहुत शुक्रिया, आपने इस प्रोग्राम में शरीक हुए इसके लिए. या प्रोग्राम मध्ये आपण थांबतोय. पाहत राहा एबीपी माझा.